आपल्यासोबत अदिती तटकरे आहेत। ताई, आज महत्त्वपूर्ण अर्थसंकल्प सादर केलाय, महिलांना खास करून समोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर केलाय आणि शेतकरी तरुण प्रत्येक घटकाला यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलाय। निश्चितपणाने हा अर्थसंकल्प महिलांना प्राधान्य देणारा असल्याने मला या निमित्ताने सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि ज्यांनी हा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला ते उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे मनस्वी आभार मानायचे। महिलांना एका बाजूला आम्ही चौथं महिला धोरण जाहीर केलं आणि आज चौथं महिला धोरण जाहीर करून साधारणपणे 3 महिन्याचा कालावधी उलटलेला असतानाच महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण अशा योजना या आज महायुती सरकारच्या माध्यमातून आणल्या गेल्या आहेत। मग यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असो, त्याचबरोबर महिलांना वेगवेगळ्या पद्धतीनं आर्थिकरित्या उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा सक्षम करण्याच्या दृष्टीने असो या योजना आखल्या गेलेल्या आहेत। त्याचबरोबर महिलांना आधीच एसटी प्रवासामध्ये 50% सवलत ही देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान आहे। त्यामुळे एका बाजूला फक्त महिला धोरण जाहीर करून नाही तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनातून हे महायुतीचं सरकार हे पावलं उचलत आहे, हे या अर्थसंकल्पातून पाहायला मिळतं। युवकांना सुद्धा चांगल्या दर्जाचं, चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण मिळावं यासाठी पहिल्यांदाच देशामध्ये युवकांसाठी प्रशिक्षणाची योजना ही त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी असेल, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षांपासूनची आपली परंपरा, आपली संस्कृती असणारी वारी आणि त्या वारकरी बंधू भगिनींसाठी सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये घोषणा झालेली आहे। दिंडीसाठी, प्रत्येक दिंडीसाठी 20,000 असो किंवा वारीला एक ऐतिहासिक वर्ल्ड हेरिटेज दर्जा मिळण्याच्या दृष्टिकोनातून युनेस्कोला पाठवण्यात आलेला प्रस्ताव असो, प्रत्येक घटकाला शेतकरी असो, महिला असो, युवक असो अथवा सामान्य नागरिक असो यांच्यापर्यंत खऱ्या अर्थानं सकारात्मक प्रतिसाद किंवा त्यांच्यापर्यंत सकारात्मकरित्या पोहोचवणारा हा अर्थसंकल्प आहे। यावरून टीका विरोधक करताना बघायला मिळत आहेत की आगामी 2 महिन्यामध्ये निवडणुका आहेत आणि अशा घोषणांचा पाऊस पाडला जातोय, आधी का नाही पाडला गेला असाही प्रश्न आहे। खरं तर आज जर आपण बघितलं, ज्याचा उल्लेख मी मगाशी केला की महिलांसाठी 50% एसटीमध्ये सवलत असेल, महिलांचं धोरण असेल, त्याचबरोबर पेन्शनची योजना असेल, त्याचबरोबर इतर ज्या महिलांसाठी असणाऱ्या सवलती असतील, सक्षमीकरण अभियान असेल, हे गेल्या 6-8 महिन्यापासूनच अधिकाधिक राबवण्यात येत आहे। त्याच्यामुळे माझ्या माहितीनुसार आतापर्यंत जितके अर्थसंकल्प सादर केलेले असतील त्यामध्ये असा कुठलाही क्वचितच अर्थसंकल्प असेल ज्याच्यावर विरोधकांनी टीका केलेली नसेल। त्यामुळे हा एक रुटीन प्रोटोकॉल असतो किंवा एक रुटीन ती एक पद्धतच आहे प्रचलित की अर्थसंकल्प सत्ताधारी पक्षांनी मांडल्यावर त्याच्यावर टीका करणं हा एक साधारणपणे एक प्रथा परंपराच एक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या झालेली आहे। पण एक उत्कृष्ट अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मी सन्माननीय अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे मनस्वी आभार त्या ठिकाणी मानेन। जे प्रतिक्रिया आम्हाला सामान्य नागरिकांकडून आणि महिलांकडून येत आहेत त्या निश्चितपणाने सकारात्मक आहेत। त्यामुळे लोकांपर्यंत ज्यांच्यासाठी या योजना आम्ही घोषित केलेल्या आहेत, ज्यांच्यासाठी महायुतीचं सरकार काम करत आहे, शेवटी ती जनता मायबाप खुश असणं, ते समाधानी असणं हे आमच्यासाठी 2 महिन्यामध्ये खरं तर निवडणुका येणार आहे आणि 2 महिन्यानंतर सत्ता बदल होईल आणि मग काय होईल, या गोष्टीचा काय होणार असं देखील सवाल विचारतोय। 2 महिन्याचा कालावधी अजून आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक निवडणूक ही आपापल्या पद्धतीनं वेगवेगळे समीकरण घेऊन येत असतं। त्याच्यामुळे आपण 2 महिन्यानंतर त्या संदर्भामध्ये बोललेलं निश्चितपणाने राहील। आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते सरकार पुढल्या 2 महिन्यानंतर पण सलग तेच राहील आणि ही घोषणा ज्या आता बजेटमध्ये लागू करण्यात आलेल्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील असं मत या ठिकाणी अदिती तटकरे यांनी व्यक्त केलेलं आहे। कॅमेरा पर्सन गणेशसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।